Ladies and gentlemen, welcome to CNB. Tanushree Sneha Get Together. The theme was Baipan Bharit Deva. The wonderful program organized by Dr. Supriya Anil Gugale. How should be your unborn babies? Mental, emotional diet for your unborn babies. What qualities baby born with? Holistic approach to pregnancy, focusing on nurturing, educating, and influencing the unborn babies' physical, mental, and emotional development for your babies. The learn from expert Dr. Supriya Anil Gugale. The most important role in making societies, the women's sacrifice for their families and for nation. Listen to speaker. नमस्कार. आज तनुश्री संस्कार स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आणि या आजच्या स्नेह मेळाव्याचं थीम होतं की बाईपण भारी देवा. त्या स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी जी स्त्री वेगवेगळ्या रूपांमधनं तिच्या कर्तृत्वातनं ती आज एक नवीन समाज घडवते, याच दृष्टिकोनातनं त्या स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी आजचा हा सोहळा. जी स्त्री जी घरातही काम करते आणि जी बाहेर जाऊन त्या समाजालाही घडवत असते, अशी स्त्री जी प्रत्येकासाठी झटत असते, ती संस्कार घेतही असते आणि ती संस्कार देतही असते. या स्त्री शक्तीचा सन्मान, या स्त्री शक्तीचा जागर म्हणून हा बाईपण भारी देवा ही फक्त एक वाक्य नाही, तर ही जाणीव आणि ही भावना आज सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम केला गेला. आज आपण टेक्नॉलॉजीनी सगळे जवळ आलोत, पण मनाने कुठेतरी एकमेकांपासून लांब आहोत. मग त्यांना पुन्हा एकत्रपणे जोडण्यासाठी आजचा हा सोहळा बाईपण भारी देवा. स्नेह म्हटलेला आहे हा आजचा मेळावा जो आहे तो स्नेह म्हणजे नुसतं प्रेम नसतं, तो ओलावा असतो आणि तुमच्या सगळ्यांमध्ये त्यांच्याविषयी हा ओलावा आहे. गर्भसंस्कार किती महत्त्वाचे आहेत आणि कसा सुप्रियाताईंचा मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी पडलं हे भरून भरून लोक आपले स्वतःचे अनुभव आता सांगत होते. म्हणजे त्यांना सांगावं लागत होतं की वेळेचं बंधन आहे, त्यामुळे कमी बोला. पण खरोखरच हे संस्कार वगैरे शब्द आले की दडपण वाटतं. आजकाल तर सगळ्यांचाच गोंधळ उडालाय, कारण ऑर्गॅनिक फूड आणि काय म्हणू हेल्दी लाईफस्टाईल वगैरे हे असे शब्द ऐकल्यावर नक्की कशाला सशक्त म्हणावं, कशाला सकस म्हणावं आणि कशाला नाही, याच्या पेच प्रसंगात सगळे जेव्हा पडलेले असतात तेव्हा खरंच अचूक मार्गदर्शन करायला कोणतरी व्यक्ती लागते आणि सुप्रियाताईंच्या रूपाने तुमच्या समोर ही व्यक्ती आलेली आहे. किती छान गोष्ट आहे. बाईपण भारी देवा हे जे तुम्ही म्हणालात की मला पटत नाहीये, तर ह्या भारीपणाकडे आम्ही अवघडलेलं पण किंवा वजन असणारं असं जबाबदारीचं असणारं असं बघतच नाही. भारी म्हणजे अरे काय भारी कमाल अशाच यांनी या बाईपण भारीचा उल्लेख आहे. आणि कुठल्याही कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे स्त्री असते आणि कुठल्याही कर्तृत्ववान स्त्रीच्या मागे मात्र अख्खं कुटुंब असतं. याच्यावरच कळेल की एक स्त्री किती सक्षम आहे एखाद्या पुरुषाचं कर्तृत्व घडवायला. पण जेव्हा स्त्री उभी राहते त्यावेळेला एकटा पुरुष नाहीच उरून चालत, त्याच्यासाठी कुटुंब असावं लागतं. त्यातनं एक गोष्ट कायम कळली, ती म्हणजे एखादी स्त्री एकाच वेळी उत्तम विद्यार्थिनी आणि उत्तम शिक्षिका असू शकते. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले. सहजीवनाचा खरा अर्थ त्यांनी समाजाला, जगाला आणि स्त्रियांना दिला. त्यामुळे मला ती स्त्री, प्रत्येक स्त्री सुंदर वाटते जी आत्ममग्न असून सुद्धा आत्मभान जपण्याचा प्रयत्न करते. मला ती प्रत्येक स्त्री सुंदर वाटते जी वेगळ्या वाटा निवडते पण वहिवाटेवर चालताना कर्तव्याला विसरत नाही. मला ती प्रत्येक स्त्री सुंदर वाटते जी स्वतःला जपते आणि दुसऱ्याचा अनादर होऊ देत नाही, अनादर करत नाही. आणि सुप्रियाताईंना हे मी आवर्जून सांगेन की प्रेक्षक म्हणून सुद्धा मला दरवर्षी या सोहळ्यात उपस्थित राहायला आवडेल आणि हा सोहळा ऐकायला, बघायला नक्की आवडेल. एक विशेष उल्लेख, कारण आम्ही कलाकार आहोत त्यामुळे एखाद्या कलाकाराचा उल्लेख झाल्यावर त्याला किती आनंद होतो याची मला कल्पना आहे. तुम्ही ग्रेट आहात. तुम्ही 2 आवाजात जे काही परफॉर्म करता, यू आर फॅब्युलस. खूपच कमाल आहात तुम्ही. थँक्यू सो मच. तनुश्री या संस्थेची मी पहिली निर्मिती म्हणून तुमच्या समोर माझं मनोगत म्हणते.
मला आठवत आहे तनुश्री आपल्या हॉस्पिटलची स्थापना जवळपास आता 29 वर्षांपूर्वी झाली आणि 22 वर्षांपूर्वी आणि गर्भसंस्कारची संकल्पना सर्वांसमोर आणली. तिचं पहिलं वाक्य जे होतं मला नेहमी आठवतं, ती म्हणायची सगळ्यांनाच आता शिवबा हवा असतो, पण शिवबा हवायला शिवबा होण्यासाठी तुम्हाला पण आधी जिजाऊ तर हवं लागेल ना. जिजाऊ झाल्याशिवाय शिवबाची अपेक्षा करणं चुकीचं. आणि म्हणूनच तिने जे मातांना, जे मदर्स आपले जे खूप आयांना तिने घडवायचा हा प्रवास सुरू केला, तो आज इथपर्यंत येऊन पोचला. आणि हे बघून मला खूप खूप भारावून मला असं वाटतं आणि इट्स अ ब्लेसिंग फॉर मी टू बी अ पार्ट ऑफ दॅट. आणि नाव आता आय ऑल्सो टेक लेक्चर्स. जसं मी आय वॉज ऑन दॅट साईड ऑफ द स्क्रीन. आता मला आठवत आहे की सिन्स आय कम्प्लिटेड माय MD, आता मी सुद्धा इंडिपेंडेंटली आईसोबत लेक्चर्स घेते अंडर हर गायडन्स. सो ती नेहमी मला इंट्रोडक्शन करताना ती म्हणायची, माझ्या पदव्या ती म्हणायची की तिने इथून MBBS केलं आहे, तिने इथून MD केलं आहे. पण मी प्रोग्राममध्ये मी नेहमी सांगायची की ह्या पदवींपेक्षा मी तुझी मुलगी आहे आणि मी तुझी आणि बाबांची मुलगी आहे. ते बाईपण भारी देवा हे जेव्हा म्हणतोय म्हणजे समाज माध्यमांचा तर एक भाग आहे मी गेली अनेक वर्ष, पण ज्यासाठी काम करते आहे की आपली मराठी खाद्य संस्कृती, आपले खाद्यपदार्थ हे खूप समृद्ध आणि विस्तृत आहे. जिथे जे पिकतं तिथे ते शिजतं. गर्भसंस्कार की गर्भसंस्कार एक आई म्हणून आपण कर्मसंस्कार मुलांना शिकवतच असतो, पण गर्भसंस्कारातूनच ते घडत गेले तर आपली येती पिढी पण तितकीच सजग आणि सुजाण होईल असं मला वाटतं. आणि थँक्यू सो मच इथे उपस्थित असलेल्या सगळ्या जणी, तुमच्यापासून आणि सगळ्या गृहिणींकडून मला खरं तर मी खूप छान प्रेरणा घेऊन जाते असते. आणि याकरता मी महिला दिन आणि नवरात्रीचे काय मातृतेने वाट बघत असते की त्या निमित्ताने समाजात खूप धडाडीने कार्य केलेल्या महिलांशी संवाद येतो, त्यांच्याशी भेटता येतं, बोलता येतं आणि त्यातून खूप साऱ्या गोष्टी मी शिकून जात असते. इतकं सुंदर सुंदर आल्यापासून कानावर पडतंय आणि आय एम प्रिटी शुअर तिकडे बघून म्हणजे तिथे बसून मी आपल्या सर्वांना ऑब्झर्व करत होते तर सगळेजण अगदी व्यवस्थित ऐकतायत. आणि मला असं वाटतं हे सुप्रियाताईंवरचं पण प्रेम आहे. सुखाचा मार्ग पोटातून जातो ते ऐकलं, करिअरमध्ये आनंदी असावं ही सगळ्यात महत्वाचं ते सगळं ऐकलं. आणि इट इज ऑल इन्स्पायरिंग. म्हणजे प्रत्येक वेळी काहीतरी चांगलं घेऊन जायचं. तर सगळ्यांनीच इतकं छान छान बोललंय की आम्हीच पर्यटकांशी छान बोलू शकतो, एवढ्या प्रेमाने बोलू शकतो कारण त्यांना सांभाळायचं असतं. पण ह्या ताई तर काही वेगळ्याच, म्हणजे इतकं आदराने, इतकं प्रेमाने, इतकं समरसून, इतकं छान पहाटे 4 वाजता नटून थटून, म्हणजे त्या इतक्या नटून थटून सुंदर दिसतात की आज मी प्रयत्न केला साडी बिडी नेसून इथे यायचा. नाहीतर मी एरवी कोटात असते नेहमी, पण मी म्हटलं नाही, सुप्रियाताईकडे जायचं तर असंच जायचं. या भूतलावर परमेश्वरानं फक्त मादी आणि माती या दोघांनाच निर्मितीचा आनंद घेण्याचं स्वातंत्र्य दिलं जातं. जगामध्ये कोणालाही निर्मितीचा आनंद या दोघांशिवाय घेता येत नाही. मातीतलं बीज आणि मातीतलं बीज, त्या बीजाची वाढ करताना, निर्मिती करताना जो आनंद आहे तो खरा आनंद असतो, निर्मितीचा आनंद. विवेकानंदांनी असं म्हटलं होतं की स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं की व्हॉट इज लव्ह. तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की लव्ह इज टू सॅक्रिफाईस आवर लाईफ फॉर अननोन पर्सन, नॉट नोन पर्सन. माझा भाऊ आहे, बहीण आहे, माझा हे आप्तेष्ट आहे, नातेवाईक आहे वगैरे, नो. अनोळखी माणसासाठी आपलं जीवन खर्ची घालणं आणि ते करत असताना जो फिनॉमिना आहे, जी क्रिया आहे, तो खरा आनंद असतो म्हणे. आणि त्याचं नाव त्यांनी प्रेम हे दिलं. आणि ज्या प्रेमाने हा गुगळे परिवार हे सगळं करतोय, त्यांच्याविषयी त्यांचा हे करण्यामागचा जो हेतू आहे, त्यांचा उदात्त हेतू ज्याला आपण असं म्हणू शकतो,
की आपल्याला जे मिळतं ना ते सगळं आपल्यासाठी नसतंच. आपल्याला जे मिळतं, जे काही मिळतं ते सगळं आपल्यासाठी नसतं, त्यात इतरांचेही वाटे असतात. म्हणजे कसे तर आंब्याला धरलेल्या मोहरापासून तयार होणाऱ्या फळांमध्ये पक्ष्यांचे वाटे असतात. तसं इतकं कॉमन झालेलं आहे. माझ्या शेजारी मैत्रिणीची मुलगी आहे आणि शरीराला रात्री 12, 1, 2 पर्यंत जागायचं याची इतकी सवय झालेली आहे की सध्याला तिला, म्हणजे मला ब्रह्ममुहूर्ताला उठण्याचं महत्त्व आणि या वर्गाचं महत्त्व सांगायचं आहे की सध्याला तिला वेळेत झोप यावी, म्हणजे रात्री 10 ते 11च्या दरम्यान. यासाठी ज्या डॉक्टर्स आहेत त्यांना मी काय म्हणते हे कळेल. मेलाटोनिन ज्याच्यामुळे मेलाटोनिन घेतल्यावर झोपेचं हार्मोन स्त्रवायला लागतं ते द्यावं लागतंय. आणि जेव्हा मी मैत्रिणीला विचारलं तेव्हा तिने सांगितलं की सायकेट्रिस्टने सांगितलं म्हणे की साधारणपणे 12 ते 15 या वयोगटातल्या कितीतरी मुली माझ्याकडे येतात की ज्यांना मेलाटोनिन आम्ही देतो वेळेत झोप यायला. ही म्हणजे मी वास्तविक स्थिती सांगते आहे. हा आहार आयुर्वेदिक पद्धतीने करण्याचे जे आहे ना तो फार सुरेख आहे की ज्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. तर या सगळ्या गोष्टी शिकवायच्या होत्या. सुप्रियाने, मी हो म्हणतात, सुप्रियाने जी सुरुवात केली त्याला इतका सुंदर प्रतिसाद मिळाला, कारण सुप्रिया ही इतकी मनापासून आणि उत्तम तऱ्हेने लोकांना समजावून सांगते. जो मुलगा 21 दिवस व्हेंटिलेटरवर आहे त्याच्याशी मी कसं बोलू इथून सुरुवात मी प्रश्नांना केली. पण मॅमनी जसा गायडन्स दिला मी त्याच्याशी अगदी तो हॉस्पिटलमध्ये असताना कनेक्ट करत होती. तिथे असलेल्या सगळ्या गोष्टींना प्रियंका तू कृतज्ञता व्यक्त कर, तू प्रत्येक तिथे असलेल्या मशीनला थँक्यू बोल, त्यावरून हात फिरव. आणि इतकी जादू की जो दिवस फक्त, म्हणजे ज्या दिवशी डॉक्टर असं म्हटले 12 तासांची गॅरंटी आहे, पण मॅममुळे माझ्यातलं मातृत्व इतकं जागा झालं की देवालाही पानं फुटलं आणि माझं बाळ आज माझ्याबरोबर अगदी सुंदर आहे. आधी मी विचार करायचे मी मदत करू का नको, मी मदत केली तर मला काय फायदा होईल, आणि मी शॉपमध्ये गेले तर मी त्यांना काय थँक्यू म्हणायचं, मी तर पैसे दिले होते, मी असा विचार करायचे. पण मॅमशी जोडल्यापासून हे सगळं बदललं. आपल्या एका थँक्यूमुळे, एका कॉम्प्लिमेंटमुळे समोरच्याच्या चेहऱ्यावर एवढं गोड स्माईल येऊ शकतं. आपण समोरच्याला मदत केली तर आपल्यालाच मनातून किती समाधान मिळतं हे कळालं. लाईफ किती सुंदर असू शकतं हे मॅमशी जोडल्यानंतरच कळालं. गर्भसंस्कारमध्ये आपल्या सुप्रिया मॅमनी आम्हाला सकारात्मक विचार, ध्यान, धारणा, श्लोक, साधना, सुंदर संगीत, हे सर्व काही आम्हाला अनुभव त्यांनी दिला होता.